काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध व्यक्त करत भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळत केला निषेध व्यक्त। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी प्रतिक्रिया देत असताना ते म्हणाले होते की छत्रपती शिवाजी महाराज यांची प्रेरणा घेऊन टिपू सुलतान यांनी इंग्रजांशी लढा दिला। या वक्तव्याचा भाजपाच्या वतीने जोरदार निषेध व्यक्त केला जातोय। याचाच एक भाग म्हणून बुलढाणा जिल्हा भाजपाच्या वतीने हर्षवर्धन सपकाळ यांचा पुतळा जाळून त्यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे। हे आंदोलन भाजपा जिल्हा अध्यक्ष माजी आमदार विजयराज शिंदे यांच्या नेतृत्वात करण्यात आले। यावेळी शहर अध्यक्ष मंदार बाहेकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत बर्दे, डॉक्टर राजेश्वर उबरांडे, दीपक वारे, दत्ता पाटील, मुन्ना बेंडवाल यांच्यासह भाजपाचे असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते। राष्ट्रीय काँग्रेसचे महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी ऐन शिवजयंती 2 दिवसावर असताना शिवाजी महाराजांच्या बद्दल अवमान करणारं असं वक्तव्य करून जो शिवप्रेमींच्या मनामध्ये तमाम हिंदुस्थानामध्ये जो असंतोष निर्माण करण्याचं अघोरी कृत्य केलं आहे, याचा आम्ही भारतीय जनता पक्षाच्या वतीने धिक्कार केला आहे, निषेध केला आहे आणि जिल्हा काँग्रेस कार्यालयाच्या समोर, गांधी भवनाच्या समोर या ठिकाणी हर्षवर्धन सपकाळ यांना या पुतळ्याला या ठिकाणी जोडे मारून या ठिकाणी त्यांच्या पुतळ्याचं दहन केलं आहे व त्यांनी अशा प्रकारे समाजामध्ये महापुरुषांचा, राष्ट्रपुरुषांचा, जाणता राजांचा अवमान होईल असं वक्तव्य करणं म्हणजे त्यांच्या बुद्धीची कीव करावीशी या ठिकाणी वाटते। काँग्रेसचा जो देशामध्ये, राज्यामध्ये सर्वत्र जो पराभव होतो आहे, तो पराभवाला दाबण्यासाठी किंवा छोटी प्रसिद्धी मिळवण्यासाठी कुठेतरी अशा प्रकारचे वक्तव्य करून ते प्रसिद्धी झोतात येऊ पाहत आहे आणि म्हणून त्याचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो, त्यांच्या वक्तव्याचा निषेध करतो आणि त्यांनी अशा प्रकारचे वक्तव्य, शिवाजी महाराजांच्या अवमानकारक शब्द पुन्हा काढू नये अशा प्रकारची या ठिकाणी या माध्यमातून आम्ही त्यांना सूचना सुद्धा या ठिकाणी करू इच्छितो। मागील नगरपालिका निवडणुकीत आपल्या भगिनी हे बुलढाणा नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार होत्या आणि त्यावेळी आपण जे जाहीरनामा प्रसिद्ध केला होता त्या टिपू सुलतानचा यांचा देखील फोटो छापण्यात आलेला होता। तो कोणी छापला मला माहिती नाहीये। नगरपालिकेमध्ये अनेक पत्रकं निघत असतात, कोणी आपापल्या पद्धतीने जसे मतं मागायचे असतात तसे पत्रकं छापतात। नाही, तो पत्र तुमच्याकडून काढण्यात आलेला नाही अशी माझी माहिती नाही। जर तुमच्या लक्षात आलं तर कारवाई करसाल का संबंधित? हा, निश्चितपणे कोणी छापला, काय छापल्याची चौकशी। मतासाठी तुम्हाला टिपू सुलतान चालते, परंतु जेव्हा अशी वेळ आली तुम्ही टिपू सुलतानचा विरोध करता। टिपू सुलतान आणि शिवाजी महाराज यांची जी कंपॅरिझन करण्याचा जो प्रयत्न झाला आणि त्या निमित्ताने शिवाजी महाराजांचं जे अवमूल्यन केलं गेलं, त्यांच्या बाबतीमध्ये जे या ठिकाणी अवमानकारक बोललं गेलं ते या ठिकाणी त्याचा आम्ही निषेध करतोय। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी काल एक वेदनादायी वक्तव्य केलेलं आहे। आम्हा पूर्ण शिवप्रेमींना इथे दुःख होईल असे वक्तव्य त्यांच्या मार्फत काल केलं गेलं। त्यांनी आमचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज व टिपू सुलतान यांच्यामध्ये कसं साम्य होतं याबद्दलचं वक्तव्य करून त्यांनी आम्हाला एक वेदनादायी क्षण आमच्या समोर उभा केला। या त्यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून भारतीय जनता पार्टी बुलढाणा शहर, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने जयस्तंभ चौक येथे गांधी भवन समोर प्रदेश जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासमोर आम्ही त्यांचा निषेध व्यक्त करत त्यांचा आज इथे पुतळ्याचं दहन केलेलं आहे व त्यांच्या या वक्तव्याचा आम्ही पूर्ण निषेध करून त्यांना लवकरात लवकर सुबुद्धी येवो यासाठी आम्ही देवाजवळ प्रार्थना करतो की असे वाचाळवीर म्हणून त्यांनी आपल्याला जी संज्ञा लागलेली आहे
याच्यातून लवकरात लवकर बाहेर पडावं व सुसंस्कृत म्हणून थोडं आपण एक प्रदेशाध्यक्ष आहे एका पक्षाचे त्या पद्धतीने मागायचा प्रयत्न करावा. आज त्यांचं आंदोलन काय केलं होतं? आम्ही त्यांच्या या वक्तव्याचा निषेध करत आम्ही इथे त्यांच्या जिल्हा कार्यालय जे काँग्रेस कमिटीचं तिथे त्यांच्या पुतळ्याचं दहन केलेलं आहे, त्यांच्या विरुद्ध घोषणा दिलेल्या आहे. या पद्धतीने आम्ही तिथे आंदोलन केलेलं आहे. काँग्रेसकडून असंही सांगितलं जातं की भारतीय जनता पक्षाचा जो काही प्रोटोकॉल आहे त्यांच्या जाहिरातींवरचा त्यामध्ये सगळ्या महापुरुषांचा जेव्हा फोटो असतो त्यामध्ये टिपू सुलतान सुद्धा आहेत. पण तेव्हा तुम्हाला काही चुकीचं वाटत नाही? तेव्हा आम्ही तो फोटो आमच्या इथे आला होता, पण नंतर तो फोटो आम्ही एडिट करून तो फोटो काढून टाकण्यात आला होता. आपण लावला होता का टिपू सुलतानचा फोटो? प्रोटोकॉल मध्ये आला होता ना, तो डिझाईन जेव्हा फायनल करायचं असतं ना तेव्हा तो फोटो आला होता. भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत वेबसाईटची अधिकृत वेबसाईट वगैरे हनुमंत पवार जे आहेत काँग्रेसचे प्रवक्ता त्यांनी देखील काल प्रसारमाध्यमांसोबत बोलताना दिलेलं होतं. अशी कोणतीही अधिकृत वेबसाईट बुलढाणा भाजपची नाहीये की तिथे आम्ही ती लॉन्च केला होता.